बघतात सेल्फी काढतात. मग मी सुद्धा ना कधी कधी गंमत करतो. मी पण कधी कधी सांगतच नाही मी सिद्धार्थ चांदेकर नाही येते. आपण पण जरा स्टारडम खेचूयात नाही का? हा हो, तुम्ही काहीच ऐकलं नाहीत का मी काय बोललो ते? ऐकलं मी. माझा काय विश्वास बसत नाहीये पण तुमच्यावरती. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? नाही. काय? अहो सांगू तर द्या. अहो कसं आहे, जगामध्ये आपल्यासारखे दिसणारे अजून 6 लोक असतात. इट्स कॉल्ड 6 डिग्रीज ऑफ सेपरेशन. रद्दीत एक पुस्तक आलं होतं ते मी वाचलं फळाफळा. हा म्हणून तर मला माहिती आहे. पण काय सॉलिड फॅक्ट आहे. हा तुम्हाला असं कधी कोणी भेटलं नाही का डिट्टो तुमच्यासारखं दिसणार? मला नाही भेटलंय असं कधी कोणी. पण मग तुम्ही कोण? अहो आत्ता सांगितलं ना, मी मंद्या पालशेतकर. याला पण माहिती आहे मी कोण. मंद्या पानशेतकर. हा तुम्ही एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये टाका. सिद्धार्थ चांदेकर एवढा मोठा ऍक्टर हे अशा कुठल्या तरी कॅफे मध्ये बन मस्का बिस्का खायला येईल का कधी? नाही ना. हा आता बघा, सिद्धार्थ चांदेकर ओरिजिनल पुस्तकं विकत घेणारा, मी मंद्या पालशेतकर डुप्लिकेट सिद्धार्थ चांदेकर डुप्लिकेट पुस्तकं घेणारा. एवढा फरक आहे बघा ना आमच्यामध्ये. हा पण मला सांगा, तुम्ही भेटलात का कधी ओरिजिनल सिद्धार्थ चांदेकरला? हो, उगाच काहीतरी बोलू नका. अहो तर असं म्हणा ना, तो डुप्लिकेट मंदार पालशेतकर आहे म्हणून. हा मी आहे माझा, मी ओरिजिनल आहे. उगाच तुम्ही माझा इगो हर्ट करू नका मॅडम, वाईट वाटतं आम्हाला. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही हर्ट होऊ नका. सॉरी. अहो ठीक आहे, सॉरी कशाला म्हणताय? माणूस आहे, चूक होणारच. जाऊ दे ना. सर फोटो. थँक्यू सर. थँक्यू. मला पण काढायचंय का फोटो? नाही. तुम्ही नाही आहात ना सिद्धार्थ चांदेकर, मग मला नाही काढायचं असेल. मला पटत नाही वागणं. खरंच नकोय फोटो? नकोय. युअर लॉस. पार्सल झालं का? हो झालंय. किती झाले? जाऊ द्या ना सर आता. जाऊ द्या काय, सांग ना, तुझं काम आहे ते. 110 रुपये. थँक्यू. येऊ काय? येतो हा मॅडम. तुला काय झालं हसायला? काय ऐश्वर्या तू गणलीस तू? म्हणजे अगं तो खरोखर सिद्धार्थ चांदेकर होता. आपला तुना गिराईक आहे, तुला गिराईक बनवून गेला. भैया, मी तिथे त्यावेळी असणं आणि तेव्हाच तो तिथे येणं हा योगायोग नाहीये. ही डेस्टिनी आहे. म्हणजे तो मितू किंवा ऋतूला दिसला का? नाही ना, तो मलाच दिसला. म्हणजे वी वर मेंट टू मीट इच अदर ना. काय मेंट टू, सॉरी, काय मेंट टू सी इच अदर? तुला अक्कल आहे का? काय बोलतेस तू? हे बघ, तो तिकडे काय बनमस्का खायला आला होता आणि मग ते खाऊन तो निघून गेला. पण मला मस्का लावून गेला ना रे तो. काय खेळला रे तो माझ्याशी. काय खेळला म्हणजे? काय ऍक्टिंग करतो रे. कसं म्हणला माहितीये, मी सिद्धार्थ सारखा दिसतो का? नाही नाही नाही, सिद्धार्थ माझ्यासारखा दिसत असेल. वाव ना. तुला ते 6 डिग्रीज ऑफ सेपरेशन माहितीये का रे? हो माहितीये. ती 6 माणसं एकमेकांसारखी दिसतात, जगभरात असतात वगैरे, अशी थिअरी आहे. माहितीये तुला? मला नव्हतं माहिती. एक मिनिट ऐश्वर्या, तुझ्यासारखी फक्त तूच आहेस. माझं ऐकून घे. काय लाईन आहे रे. मला का नाही सुचली ही लाईन? सिद्धार्थ तू एकटाच आहेस रे. तुझ्या एवढं भारी या जगात दुसरं कोणीच नाहीये. हे बघ ऐश्वर्या, आपण खूप वेळ उभे होतो. आपण जरा बसून शांतपणे बोलूयात. मला खूप महत्वाचं बोलायचं, माझं ऐकून घे. अब मैं खुद की भी नहीं सुन सकती, कारण आता दुनिया की कोई भी ताकत मुझे नहीं रोक सकती. बस झालं आता. आता मी त्याला गाठणार आहे आणि काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकणार आहे. होऊनच जाऊ दे, काय व्हायचं ते. बाय. नाही ऐश्वर्या, असं काही करू. ऐश्वर्या
काय पावळटे. हॅलो मैत्री. काय रे अचानक का बोलवलंस? ती ऐश्वर्या आली होती, हा तिला पण वेळीच आवरलं पाहिजे. का? आता काय झालं? काही नाही. मला सांग, तो जो सिद्धार्थ चांदेकर आहे, म्हणजे त्याला ओळखतेस का तू? हो म्हणजे डायरेक्टली नाही पण नाही माहिती म्हणजे काही कॉन्टॅक्ट होऊ शकतो का? होऊ शकतो. मी तो पुण्याचा आहे त्यामुळे नंबर ट्रेस करू शकतो आपण. एक मिनिट, झालंय काय नक्की? मला सांग, तो पुण्याचा आहे ना, हो म्हणजे तो आपल्या कॉफी शॉपवर येऊ शकतो. करेक्ट. तर मला सांग, तो आपल्या ऐश्वर्याला तिकडे भेटला, यावरनं काय अर्थ घेऊ आपण? ओ माय गॉड, म्हणजे त्यांच्यात खरंच काहीतरी कनेक्शन आहे. अगं ये. असं वाटलं का आयुष्यूला? हो ना, म्हणजे मला कळत नाही असं कसं वाटू शकतं. म्हणजे तो चुकून भेटला असेल, काय योगायोग झाला असेल, तिला वाटतं की आपल्याला कोणीतरी दैवी सिग्नल देते की काय. मूर्ख कुठलं. चल चल आत जाऊन बोलूयात. चल. ए नाही नाही नाही, आतमध्ये नाही, चुंबक असेल आतमध्ये. तू एवढी का घाबरते का चुंबकला? अरे घाबरत नाही, त्यांनी सगळं घरात पसारा केलेला असणार आहे. माझी प्रायव्हसी त्यांनी ऑलरेडी इन्व्हेट केली, मला नाही जायचं. अगं नको ना एवढं ताणू. चल चल आत जाऊन बोलू. चल. ठीक आहे. नमस्कार, मी शौनक बोलतोय. हॅलो. चुंबक कुठे आहेस तू? मी रस्त्यावर आहे. एक मिनिट थांब जरा. मित्रा, मी कुठे आहे आता? हा भाग कुठला आहे? तुम्ही कुठले? मी कुठलाही असेल रे. मी उस्मानाबाद, नाशिक. आता एक भारताचा नागरिक म्हणून मी विचारतोय, मी कुठे उभा आहे आता? हा पुणे स्टेशन. मी 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 पुणे स्टेशनच्या पुढे आलोय मैत्री. काय? हो, मी घरी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझा अभ्यासच होईना. मला प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्नच कळेना असे झाले अचानक. मग मी तातडीने घरातनं निघालो आणि निघून आलो बाहेर. अरे चुंबक, तू कुलूप का लावलंयस घराला? अगं, काय बोलतीये? मग मी काय दार उघडं ठेवून यायला पाहिजे होतं का? चुंबक, अरे किल्ली देऊन जायची ना सौमित्राकडे. पण तुझ्याकडे नाही आहे का किल्ली? अरे कसं आहे ना चुंबक, कसं आहे, तुझ्याकडे जी किल्ली आहे ना ती खरं तर माझी किल्ली आहे. तू विसरतोयस की घर माझं आहे. हा ब्युटी. काय आवाज काढला यार मैत्री आता. वा वा वा. आहा. अरे पण तू लवकर कशी काय आली घरी? चुंबक, एक मिनिट. कसं ना, मी तुला क्लिअर करते, माझं घर आहे, सो मी केव्हा येईन. ते झालंच, पण तू किमान कळवायचं तरी ना मला की मी लवकर येते म्हणून. तू म्हणली होती उशीर होईल म्हणून. अरे चुंबक, तू चौकशा कसल्या करतोयस यार? तू मला लवकर सांग, तुला घरी यायला किती वेळ आहे? मला स्टेशन पाहता तास तर लागतोय चालत यायला. तास लागणार आहे? हा. बघ चुंबक, तू रिक्षा करू नये, मला काही माहित नाही. पाकिट नाही ना. तसाच उठून आलो घरातनं बाहेर मी. पण तुला खूपच घाई असेल तर मी रिक्षा करू शकतो. फक्त मी तिथे आल्यावर तुला पैसे द्यायला लागतील. तू एक काम करतेस का? एक अशी आयडिया कर, वरती सौमित्राकडे जाऊन बस डिस्पेन्सरी, डॉक्टरला सोबत जरा. काय? हे बघ, मी बघीन मला काय करायचंय ते. हॅलो. कुळीचे